नमस्कार अहिल्यानगरकरांनो, आपण आज आलेलो आहोत संगमनेर शहरामध्ये. संगमनेर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं आपण नगर परिषदेचा महासंग्राम या दौऱ्यानिमित्त अहिल्यानगर लोकलची टीम आलेली आहे संगमनेरमध्ये. संगमनेर नगर परिषदेमध्ये 15 प्रभाग असून या ठिकाणाहून 30 नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यामुळे इथलचा नगरसेवक नेमका इथलच्या संगमनेरकरांना कसा हवा, नगराध्यक्ष नेमका कसा हवा आणि संगमनेरमधल्या नेमक्या समस्या काय आहेत तेच आपण इथलच्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली, कोणाची हवा आहे इथं? इथं ते आमचे लाला भाऊ नगराध्यक्षमध्ये सत्यजित दादा तांबे मैथिली तांबे. मैथिली तांबे हे उभे आहेत. तर त्यांची निवडून यायचे चान्सेस जास्त आहेत. आणि इथं तांबे थोरात यांच्याकडे सत्ता, त्यांनी विकास केलाय का? काय नाही विकास आहे. विकास केलाय का? तुम्ही दुसऱ्या गावाला जा, तिकडं पाणी नाही प्यायला. बरोबर. आमच्या इकडं रोज पाणी आहे. रोज पाणी थोरात साहेबांनी इकडं रोज नळाला पाणी येतो, ते पण गोड पाणी. लोकांना बोरचं पाणी भेटत नाही, इकडं रोज गोड पाणी, ते बी धरणाचा डायरेक्ट पाईपलाईन येईल इकडं. बरं. आत्ता सध्या संगमनेर सेवा समितीकडून डॉक्टर मैथिलीताई तांबे निवडणुकीच्या रिंगणात काय निवडून येतील काय वाटतंय तुम्हाला? 100% निवडून येतील, तेच निवडून येणार आहे, दुसरं कोण नाही येणार. कसं आहे, ते आमचे आमदार साहेब ते पडले, ते थोडं त्यांची चुकी झाली, त्यामुळं नाही तर विकास त्यांनीच केला इकडं, दुसरे कोणी नाही. तुम्ही दुसऱ्या गावाला जाऊन पहा कसे गाव आहे. आम्ही आपलं संगमनेर पहा, लय भारी गाव आहे, त्यांचाच विकास होईल इथं. सगळे संस्था कॉलेज हे सगळे त्यांनी बनवले. संगमनेर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे, कोणाची हवा आहे संगमनेरमध्ये असं वाटतंय? संगमनेरमध्ये झालेले जेवढे 40 वर्षात विकास काम आहे, संगमनेरमध्ये जो पाणी प्रश्न होता तो मिटलेला आहे. आज तुम्ही बघत असाल कोपरगावची इलेक्शन असेल, ते संगमनेरच्या पाणी प्रश्नावर म्हणजे ते इलेक्शन लढत आहे. आज आमच्याकडं स्वच्छ निवंडेचं डायरेक्ट पाणी 3ऱ्या मजल्यावर येतं आहे. त्याच्यामुळं संगमनेरची हे कोणत्या प्रश्नावरच नाही आहे. आता संगमनेर पाणी, वीज, रस्ते ह्याच्या पलीकडं गेलेलं आहे. संगमनेरचे रस्ते बघा तुम्ही, म्हणजे संगमनेर पूर्ण विकसित. संगमनेरची बाजारपेठ नगर जिल्ह्यात चांगली आहे. बरोबर. त्याच्यामुळं संगमनेरचा सर्वांगीण विकास झाला आहे. ते पण सांगतो की आदरणीय बाळासाहेब थोरात असेल, सत्यजित तांबे असेल, सत्यजित तांबेसारखा एक विजनरी नेता संगमनेरला लाभला आहे. त्याच्यामुळं संगमनेरची बाजारपेठ पण चांगली आहे. त्यामुळं सगळ्या संगमनेरकरांनी संगमनेर सेवा समितीच्या मागं उभं राहावं ही त्याची हवा आहे वाटते संगमनेरमध्ये. संगमनेरमध्ये आता हवा आहे साहेबांची आणि मैथिलीताईंची पण आहे. आणि मैथिलीताईच का असं वाटतंय तुम्हाला संगमनेर? कसं आता नवे उमेदवार, नव्या कल्पना आहे का, नवी उमेद असते आणि लोकांना जनतेला तशी फारच उत्सुकता आहे बाबा आता काहीतरी घडामोडी व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून. आणि त्यामुळं संगमनेरमध्ये तुम्हाला वेळेवर पाणी, घंटागाडी हे सुखसुविधा आहेत का तुम्हाला? हो आहे ना, पाणी आहे, घंटागाडी, कचरा वगैरे रोज येते ती घंटागाडी. संगमनेर तालुका असेल, शहर असेल, याचा विकास झाला असं वाटतं तुम्हाला? विकास तसा झालेला आहे भरपूर, पण काहीतरी अजून आहे. म्हणजे आता रोड पण आता गावातले वगैरे म्हणजे डबल झाली पाहिजे, थोडेसे अडचण होते. अच्छा. आणि जे नगरसेवक तुमच्या प्रभागातून निवडून जाणार आहेत किंवा जे नगराध्यक्ष निवडून, त्यांच्याकडून काय नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आता आमची अपेक्षा आहे बरं का, म्हणजे आता त्यांनी तर नगरपालिकेची जी कामं आम्ही सांगतो ते तर करतातच, पण आता जी नवी पिढी आहे त्यांना रोजगार द्यावा, महिलांना काही घरगुती रोजगार द्यावा त्यांनी, अशी आमची अपेक्षा आहे. कारण बरंच महिला अशा आहेत की त्यांना बाहेर जायला मिळत नाही. बरोबर. त्यांना घरगुती असा व्यवसाय असावे. आणि मुलं पण आता शिक्षण काहींची कोर्स झालेले आहेत, काही असे MT, त्यांना कोणाला हे नसतं काय प्रोत्साहन नसतं, त्यामुळे पुढे जाता येत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा बी विचार करावा असं मला वाटतं. सध्या नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली, कोणाची हवा असं वाटतंय तुम्हाला संगमनेर? आता नगराध्यक्षमध्ये तर सत्यजित तांबेची जी बायको आहे ती शिवर निवडून आलेली. कारण का समोरचा जो विरोधी उमेदवार आहे ते मॅनेज आहे त्यांना. आणि खताळ घराणेशाही तो सतत घराणेशाही करून राहिला. मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा आता? तो त्यामुळं तो झाला, फेल झाला. तिने त्याच्या भावजीला तिकीट दिलं, संपला त्याचा विषय. आता ते काय म्हणतली काय
तांबे मैत्री तांबे ते ईश्वर निवडून आलेली आहे. नाही पण त्याच निवडून काय त्याला असं वाटतंय तुम्हाला नेमकं? तर घराणेशाहीच्या विरोधात आम्ही खताला मतं दिलते ना, आता ते स्वतः घराणेशाही करू राहिला. तर आमचे जे लोक आहे लोकांची चर्चा अशी आहे का आपण घराणेशाही विरुद्ध आपण निवडून दिलं. यांनी घराणेशाही विरुद्ध प्रचार केलं, लोकांची मतं मिळवली, निवडून आला, आता स्वतः घराणेशाही करू राहिला. बरोबर. म्हणून आमचे जे काही लोक आहेत ते नाराज आहे. काय संगमनेर मधल्या सध्या प्रमुख समस्या काय आहेत, काय वाटतं तुम्हाला? रस्ते धुळली आहे. बरोबर. आता जे नगराध्यक्ष म्हणून नवीन निवडून जाते त्याने काय कामं करायला हवे, काय अपेक्षा आहेत? रस्ते ट्रॉफिकचा मसला आहे, रस्ते आहे, धूळचा जे साम्राज्य पसरलेलं आहे हे होला पाहिजे दूर. उभा आहोत प्रभाग क्रमांक 14 मध्ये. सर, नगर परिषद निवडणुकीची निवडणूक लागलेली आहे, काय कोणाची हवा आहे असं वाटतंय तुम्हाला संगमनेरमध्ये? इथं थोरात साहेबांनी जे कामं केलेले 40 वर्षामध्ये, काही जण म्हणतात खरंच कामं नाही केलं, पण आम्ही म्हणतो थोरात साहेबांनी जे कामं केलेले ते एवढं अतिउत्तम कामं झालेले आहे. त्याची अजून तकलीफ आम्हाला होती. एवढं कामं केलेलं, पाण्याचं काम इकडं दुष्काळ पडायचा, आता आमच्या चंद्रशेखर चौकामध्ये एवढं पाणी येतं आहे, आम्ही वैतागून गेलो एवढं पाण्याला. म्हणजे थोरात साहेबांना आम्ही खरंच म्हणजे मी मनापासून हे सांगतो की त्यांनी जे जे काम केलं ते खरंच चांगलं झालेलं आहे, पण आम्हाला तकलीफ व्हायला लागली. एवढं पाणी येतं आहे आमच्याकडं, सकाळ संध्याकाळ पाण्याचा एवढा मारा होतो आहे. म्हणजे सकाळी म्हणजे आमचे नेम असं आलेलं आहे, सकाळचं पाणी संध्याकाळी आम्ही वापरत आम्ही फेकून देतो. आणि थोरात साहेबांमुळं, तांबे फॅमिलीमुळं जे आम्हाला या टायमी दिवाळीच्या टायमी अभ्यंकर स्नान करायला भेटलं, खूप म्हणजे भाग्यवान आहे. आणि या ठिकाणी आत्ता निवडणुकीच्या रिंगणात डॉक्टर मैथिली तांबे आहेत, त्याच्यानंतर सुवर्णा खता आहेत आणि अपेक्षा म्हणून मेघा भगत यांनी फॉर्म भरलेला आहे. कोण नगराध्यक्ष होईल असं वाटतंय तुम्हाला? तांबे फॅमिलीमधलंच होणार. तांबे फॅमिलीच का असं वाटतंय तुम्हाला? तांबे फॅमिलींनी खूप काम केलेलं आहे. आणि सत्यजित तांबे म्हणजे सत्यजित दादा माझा लहानपण म्हणजे जेव्हा पॉलिटिक्समध्ये एंट्री केली त्या टायमीचं मी त्याचा दोस्त आहे. त्याची कामाची पद्धत मला माहिती आहे बरोबर. कशी. दोस्तांसाठी तो दिलदार आहे, एकदम दिलदार राजा येतो. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तो काही विचार करणार नाही, कोण आहे समोर काय आहे, दोस्तीसाठी तो डायरेक्ट जाऊन भिडणारा माणूस आहे. म्हणजे मला माझ्याहून उदाहरण देतो मी, तो म्हणजे एवढा आहे एकदम. आणि सध्या आपण उभा आहोत प्रभाग क्रमांक 14 आणि सय्यद बाबा चौकात आहोत. इथलच्या नागरिकांना जाणून घेणार आहोत. सध्या नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली, कोणाची हवा आहे वाटते संगमनेरमध्ये? सध्या सत्यजित तांबे, मैथिली तांबे, हां हां तांबे साहेबाची त्यांची हवा आहे म्हणायची. निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला? 100% येणार. काय निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला? काय म्हणायचं? परिवर्तन आहे ना. ताई गेली आता, मग त्यांची सून येते, नवीन पिढी येते. बरोबर आहे. सर्वांच्या मनात नवीन विचार चाललेले. बरोबर आहे. वरती नवीन माणूस, मग खाली पण नवीन माणूस असं. अच्छा. संगमनेरमध्ये ज्या मूलभूत गोष्टी आहेत, पाणी वगैरे या गोष्टी झालेल्या आहेत तुम्हाला वाटतं? पाणी भरपूर. भरपूर तुम्ही मनमाडला जा, पाणीची तंगी, कोपरगावला जा, बरोबर. संगमनेरात भरपूर पाणी आहे. हां 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 सर्व साहेबांनी करून ठेवलेलं आहे. हां हां. म्हणजे इथं म्हणतात की काही आता असं म्हणतात की संगमनेरमध्ये विकास झाला, तर तुम्ही संगमनेरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं, विकास झालेला आहे संगमनेर? भरपूर विकास झालेला आहे संगमनेरकरांचा. एकदम सुखसोयीने. श्रीरामपूर पहा, कोपरगाव पहा, बरोबर. जवळची कुठेही पहा तुम्ही, पण संगमनेरमधील भरपूर व्यवस्थित लोक, एकदम व्यवस्थित. आमच्याकडे 100% मराठी लोक आहे. तसं काही दुजा भाव नाही. स्वस्तात वडे भजे विकतो आम्ही आणि गुणगोविंदानी राहतो, काही टेन्शन नाही. हा, बरं बरं बरं. जो संगमनेरमध्ये एक धार्मिक द्वेष पाहायला भेटतो, तसं काय आहे असं वाटतं? तसं काही नाही. माझे बायको जे कोरोनामध्ये एक्सपायर झाली होती नगरला, तेव्हा ताईने मला भरपूर सपोर्ट केलं होतं. मला इकडून प्रायव्हेट गाडी दिली होती नगरला, त्याची हे झालेले ना सर्व. बरोबर. अंत्यविधीचे नगरला झालेले. बरोबर बरोबर. साहेबांचे काम आहे म्हणजे असं कोणाला आपल्याला गटतट करायचंच नाही, कामाला विचार करायचा. म्हणजे विकास कामं झाले. विकास कामं भरपूर झालेले आहे. बाजारपेठ पहा ना संगमनेरातली. बरोबर. काल बाजार झाला कसा व्यवस्थित झाला, कोणाचा वाद नाही, काय नाही, एकदम शिस्तबद्ध चालू आहे सर्व. नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे, काय तुमचा प्रभागामधून कोण निवडून येईल किंवा नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतंय तुम्हाला? डॉक्टर मैथिलीताई तांबे या नगराध्यक्ष व्हायला पाहिजे. तेच काय व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? त्या दादा चांगले कामं करतात, हां हां. त्यांच्या नेतृत्वाखाली त्या पण चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. बरोबर. संगमनेरमध्ये तुम्हाला वेळेवर पाणी येतं, घंटागाडी येते तुमच्या, येते का प्रभागात? हो, भरपूर रोज. नक्की. हो, बरं. पाणी भरपूर येतं. हां हां साहेबांमुळं खूप साहेबांची पुण्य ही. हां हां. त्यांनी निवडणं धरणाचं काम केलं. संगमनेरमध्ये विकास झालाय का तुम्हाला वाटतंय? हो, भरपूर झालं. विकास झालेला आहे झालेलं आहे. आता जे कोण नगराध्यक्ष निवडून येणार आहेत किंवा तुमच्या प्रभागातून नगरसेवक निवडून जाणार आहेत, काय अपेक्षा काय आहेत तुमच्या त्यांच्याकडून? आणि आमच्या त्या
प्रसाद भाऊ पवार खूप आमच्या वार्डामध्ये काम करतात. बरोबर हां त्यांच्या नेतृत्वाखाली घंटा गाडी, हां कचरेवाले झाडणारे रोजच्या रोज याचाच बरोबर हां ते चांगलं काम करतात. बरोबर ते निवडून यायला पाहिजे आमच्या वार्डातून. आणि नंदाताई गरोडकर, मुकुंद भाऊ पण चांगले कार्यकर्ते, त्यांच्या नेतृत्वाखाली त्या चांगलं काम करतात. बरोबर ते यायला पाहिजे. हे दोन आमचे आणि ताई. यायला असं वाटतं. हो चालतं. खूप चांगलं आपल्या संगमनेर शहराचा खूप विकास होईल. हम्म. अशी चांगले माणसं यायला पाहिजे जे कामं करतील वेळेवर, पाणी बिणी सगळं. आणि थोरात साहेबांनी पाण्याचं खूप चांगलं मोठं काम करेल संगमनेर शहरासाठी. निवडणं धरून चांगलं. संगमनेर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. कोणाची हवा वाटते संगमनेरमध्ये सध्या तुम्हाला? मैथिली सत्य तांबे का त्याच काय निवडून येतात असं विजन आहे तुम्हाला त्यांच्याकडे संगमनेरबद्दल. वाटतं? बरोबर हां आणि सुशिक्षित उमेदवार आहे. बरोबर हां त्यांची जी संगमनेरच्या प्रश्नांकडे जी बघण्याची दृष्टिकोन आहे बरोबर हां तो फार चांगला आहे. 2.0 ही जी संकल्पना आणली सत्यजित दादा तांबेंनी, ती पण संकल्पना पुढील 50 वर्षासाठी खूप छान आहे. संगमनेरमध्ये वेळेवर पाणी, घंटागाडी हे मूलभूत प्रश्न सुटलेले आहेत का संगमनेरकरांचे? काय वाटतं? संगमनेरात पाणी, घंटागाडी असेल किंवा वीज, स्ट्रीट लाईट असतील, ह्या सगळ्या समस्या मिटलेल्या आहेत केव्हाच. बरोबर हां जेव्हा बाळासाहेब थोरातांनी निळवंड्याचं पाणी आणलं त्यानंतर ह्या सगळ्या गरजा, पाण्याचा प्रश्न असेल सुटलेला आहे तेव्हाच. बरोबर हां मग आता याच्यानंतर फ्युचरविषयी जर विचार केला तर समजा आता आमच्या गल्लीत भरपूर जण मुलं आहेत ना, ज्या शिक्षणाच्या अडीअडचणी होत्या, बरोबर तर तांबे थोरात ह्या परिवाराने जे शिक्षणाचं पर्व आणलेलं आहे संगमनेरात, बरोबर हां त्यानिमित्ताने जे 150 किलोमीटर मुलांना बाहेर शिकायला जायचं तो प्रश्न मिटलेला आहे. आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डेंटल कॉलेज आहे, संगमनेर महाविद्यालय हे सुद्धा साहेबांच्या देखरेखीत एकदम व्यवस्थित आणि सुसज्ज पद्धतीने चालतं. आत्ता आपण नवीन विजन 2.0 हे जे सत्यजित तांबे बघतायत, तर ते विजनचा दृष्टिकोन संगमनेरकरांसाठी फार चांगला आहे. आणि हे लोकांनाही कळून चुकलं आहे की सत्यजित तांबेंना काय हवं आहे. सत्यजित तांबे आज ज्या मार्गाने चाललेले आहेत तर त्यांचा प्रवास हा 2.0च्या हिशोबाने खूप संगमनेरकरांसाठी फायद्याचा ठरणार आहे. बरोबर. हे अलीकडे माध्यमामध्ये अशा बातम्या येतात की संगमनेरमध्ये दहशतीचं वातावरण किंवा ड्रग्ज, अंमली पदार्थ किंवा ह्या गोष्टी आहेत का संगमनेरमध्ये नेमका? संगमनेरात आत्ताच 2-3 घटना तर बघायला आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या प्रमाणात. पण इथून मागं संगमनेरात कधी असं वाटत नव्हतं, पण एवढ्यात जरा जास्त वाटायला लागलं. बरोबर. जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून जाणार त्यांच्याकडून एक संगमनेरकर म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? सगळ्या मूलभूत प्रश्न जे आपले संगमनेरचे आहेत ते तर मिटलेलेच आहेत. बरोबर आहे. पण आपण ज्या मूलभूत गरजा म्हणतो त्या त्या वार्डाच्या नुसार काही काही गोष्टी असतील, बरोबर आहे. तर त्या गोष्टींना किंवा त्या समस्यांना मैथिली सत्यजित तांबे हे जे सीट आहे नगराध्यक्षपदाचं, हे सामोरं जायला तयार आहे. आम्ही प्रभाग क्रमांक 1मध्ये असतो. तर आमच्या इथे दिलीपराव पुंड यांचं नाव खूप वर्षापासून घेतलं जातं. तर सध्या तर त्यांचीच हवा आहे असं मला वाटतं. आणि तसंच मैथिली तांबे आणि त्या खटाटे मॅडम ह्यासुद्धा यांनी लोकांनीसुद्धा खूप चांगली कामं केलेली आहेत आमच्या इथे. कचऱ्याचे असो किंवा सांडपाण्याचा असो किंवा गाडी वेळेवर येते, पाणी वेळेवर येतं, सगळी कामं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहेत. संगमनेरचा विकास झाला आहे तुम्हाला असं वाटतं? हो, बऱ्यापैकी म्हणजे भरपूर विकास झालेला आहे आत्तापर्यंतच्या वर्षामध्ये. तर ते यावेळेस महिलाच नगराध्यक्ष असणार आहे. एक महिला म्हणून काय अपेक्षा आहेत? महिलांसाठी काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला? महिलांसाठी वेगवेगळे बचत गट त्यांनी ओपन केले पाहिजेत. परत महिलांचे वेगवेगळे उपक्रम राबवले गेले पाहिजेत असं मला तरी वाटतं. आत्ता महिलांसाठी नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये डॉक्टर मैथिलीताई तांबे आहेत, सुवर्णाताई खता आहेत किंवा एक अपेक्षा म्हणून मेघा भगत आहेत. बाकीचे म्हणतात कोण म्हणजे जास्त डावं कोण ठरवून किंवा कोण निवडून असं वाटतं तुम्हाला? आता तरुण पिढीसाठी मला वाटतं मैथिली तांबे यांचं नाव पुढे यावं आणि येईलच असं तरी मला वाटतं. सध्या संगमनेर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. कोण नगराध्यक्ष कोण येईल असं वाटतंय तुम्हाला? ते नगराध्यक्ष तांबे, मैथिलीताई तांबे होणार. मैथिलीताई तांबे. हो, काय तेच का होतं असं वाटतंय तुम्हाला? कारण ते कसं सगळे धर्माला धरून चालतात, असं जातीवाद करत नाही. बरोबर. आणि कोणाचे काही प्रश्न असले तरी ते सॉल्व्ह करतात, नाही का? तुमच्या भागात वेळेवर पाणी वगैरे येतं का? सगळं येतं.
हां कधी कोणाची अडचण आलेली नाही आहे काय प्रॉब्लेम असलं तर ते प्रॉब्लेम सॉल्व करतात. आता